हॅलो फ्रेंड्स, मी क्षितिजा आर्ट विथ क्षितिजामध्ये तुमचं स्वागत आहे. तर कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा, हसत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. तर आज झाली आहे सकाळ आणि मी आज राईस बनवायला घेतला होता. तर नेहमीप्रमाणे मी टिफिनला चपाती भाजी करायचा कॅन्सल केलं होतं ॲक्च्युली. आणि आज थोडासा मला कंटाळा आला होता चपाती भाजी करायचा आणि थोडं सकाळी एक्स्ट्रा कामं पण होती, म्हणून मी आज राईस करायचं ठरवलं. शक्यतो मी टिफिनला राईस करत नाही, पण कधीतरी मी असं करते. तर त्यासाठी काय माझं प्रिपरेशन नव्हतं भाजीचं, पुलाव करण्यासाठी वगैरे. तर जे काय माझ्या फ्रीजमध्ये भाज्या होत्या, वाटाणा, गाजर, बटाटा, तर त्या चिरून मी पुलाव करायला घेतला, वाटाणा भात. तर ते मी फोडणीला टाकलं, मस्तपैकी शिजवलं आणि मी राईस जो आहे तांदूळ, शक्यतो मी पुलावसाठी छान बासमती पुलाव वगैरे यूज करते, पण माझ्याकडे आता जो होता तो इंद्रायणी तांदूळ होता. मला इंद्रायणी तांदूळ खूप आवडतो. आम्ही इंद्रायणी तांदूळाचा भात करतो आणि पुलाव असेल तर वेगळा राईस वापरते, पण तो नव्हता म्हणून मी हा राईस घेतला. इंद्रायणी छान लागतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी टाकलं, कारण की इंद्रायणी तांदूळ खूप पातळ होतो, मऊ होतो, लुसलुशीत. मला सुट्टा भात करायचा होता म्हणून मी पाणी कमी घातलं आणि वरतून छान असं साजूक तूप घालून हा भात जो आहे मी शिजायला ठेवला. मी कुकरमध्ये लावते, पण दोघांसाठीच करायचा होता म्हणून मी कढईमध्ये टिफिनसाठी पाहिजे होता म्हणून कढईमध्ये मी हा भात लावला. तर म्हटलं आता भात शिजत तोपर्यंत काल मी ऑफिसवरून येताना थोडी कोथिंबीर घेऊन आलेले, कारण की बाजारात भरपूर साऱ्या पालेभाज्या आल्या होत्या आणि येताना काही भाजी घेऊन आली होती मी. तर ते मी निसल्या नव्हत्या, तर म्हटलं आता आहे टाईम तर निसून घ्यावा. शक्यतो मला सकाळचा एवढा वेळ भेटत नाही ऑफिस टाईममध्ये, सकाळी ऑफिसला पण जायचं असतं आणि तयारी पण करायची असते. पण आज नुसता भात लावला होता म्हणून म्हटलं या भाज्या निसून घ्याव्यात. तर छान अशी कोथिंबीर आणली होती मी आणि ह्या भाज्या निसायला खूप वेळ लागतो, म्हणून मग म्हटलं आज सकाळीच निसावे म्हणजे संध्याकाळची भाजीची सोय होईल. तर जे काय संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतरसुद्धा मला सकाळी प्रिपरेशन करून ठेवावं लागतं. तर मी कोथिंबीर जी आहे छान हिरवीगार होती, फ्रेश होती, तर ती निसून ठेवली, कारण की म्हटलं संध्याकाळी आल्या होत्या आपण कोथिंबीर वड्या करू, त्यामुळे मी ही कोथिंबीर निसायला घेतली. एकदा कोथिंबीर पालेभाज्या निसायला वेळ लागतात. तर मी कोथिंबीर छान निसून फ्रीजमध्ये ठेवली आणि म्हटलं संध्याकाळी लवकर येऊन करेन. पण नेमकं मला आजच्या दिवशी उशीर झाला यायला, कारण की घरी कोण नसतं. मला सकाळीच संध्याकाळची तयारी करावी लागते, की संध्याकाळी आल्यानंतर काय बनवायचं हेच प्रश्न डोक्यात असतात. घरी कोण नसतं. मी ऑफिसला जरी गेले, मुलं शाळेत जातात, मी ऑफिसला जाते, मिस्टर ऑफिसला जातात, तर त्यामुळे मला संध्याकाळी जी काही तयारी आहे ती सकाळीच थोडीफार करून ठेवावी लागते, कारण की संध्याकाळी कामावरून आल्यानंतर अजिबात वेळ नसतो, कधी मला उशीरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मी ही जी भाजी आहे फटाफट 10 मिनटाची निसून ठेवली आणि छान कोवडी अशी भाजी होती. आणि करता करता थोडंसं तेवढाच मला बसायला 10-15 मिनटं वेळ भेटला. शक्यतो मला असं सकाळी वेळ भेटत नाही बसायला. आणि ती भाजी निसता माझा इथे 10 मिनटात जो आहे मसाला भात रेडी झाला होता. अगदी सुट्टा मोकळा झाला होता तूप टाकल्यामुळे, तुम्ही पाहू शकता. आणि छान असा सुगंध सुटला होता, इंद्रायणी तांदूळ होते म्हणून. तर जे काय झाला होता तो भात, तो मी आमच्या दोघांचा टिफिन आहे तो भरून घेतला आणि त्यांना पण मी राईसच दिला होता टिफिनला, कारण की 2-3 दिवस झाले ते टिफिन रिटर्नच आणत होते, जेवतच नव्हते. ऑफिसमध्ये कामामुळे वेळ त्यांना मिळत नव्हता. तर मग मी आज मुद्दामून कंटाळा केला, कारण की भाजी करा, भाकरी करा या चपाती करा, तर त्यामुळे मी आज फक्त राईस करायचं ठरवलं आणि दोघांनाही मी राईस दिलं आणि त्यासोबत सलाडसुद्धा दिले. आणि शक्यतो मी सकाळीच टिफिनला सलाडचं प्लॅनिंग करते, संध्याकाळी करत नाही. तर त्यामुळे मी सकाळी दोघांसाठी टिफिनला सलाड कटिंग करून दोघांनाही टिफिनला सलाड घेतले आणि राईसबरोबर सलाड छान लागतं म्हणून सलाड त्यांनासुद्धा दिले आणि मलासुद्धा घेतले. तर अशा प्रकारे आमच्या दोघांचा टिफिन मी पॅक केला आणि आम्ही दोघे ऑफिसला निघून गेलो. संध्याकाळी मी ऑफिसवरून आल्यानंतर
नेमकी मला आज खूप उशीर झाला होता, 9 वाजले होते आणि आल्यानंतर अजिबात माझ्यामध्ये ताकद नव्हती काही करायची. येऊन मी फ्रेश झाले, देवपूजा केली. मला कितीही उशीर झाला तरी मी देवाला दिवा लावते, पूजा करते. आज उशीर झाला म्हणून मी मेडिटेशन केलं नाही. नेहमी मी मेडिटेशन करत असते, पण आज मी केलं नाही कारण की माहीत नाही आज काय अंगात जीवच नव्हता. माहीत नाही जास्त काम झालं होतं ऑफिसमध्ये का मला मेंटली जास्त विचार केल्यामुळे मी थकले होते हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे येऊन 10 मिनटं तर नुसती बसलेच होते. काय करू, काय जेवायला करू हे तर कळत नव्हतं. कोथिंबीर वडी तर करायचीच होती मला, कारण की एकदा का कोथिंबीर सुकून गेली की त्याची टेस्ट लागत नाही कोथिंबीर वडी करायला. म्हणून ठरवलं की किती उशीर झाला तरी आज वडी करूनच राहणार. त्यामुळे मी कोथिंबीर वडी अगदी साधी सोपी सिंपल पद्धतीने केली, झटपट होणारी. म्हणजे तुम्ही जशी करता तशीच करते, पण मी कोणत्याही प्रकारचं वाटण जे वाटून त्याच्यात टाकलं नाही आहे. बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, मिरची आणि तीळ, हळद एवढंच मी टाकलं आहे. कारण की कोथिंबीर कशी फ्रेश असल्यामुळे ती एकदम चविष्ट लागते तळल्यानंतर. आणि जेव्हा मी कोथिंबीर धुवून चिरली ना, त्याचा एवढा छान सुगंध सुटला होता की खूप छान असं भूक लागली होती अक्षरशः. आणि पण बनवून खायची ताकद नव्हती असं झालं होतं माझं. मग काय करणार, कामावरून आलं, दमून आलं, कितीही काय झालं तरी आपल्याला स्वतःलाच करावं लागतं, कारण की आपल्यासाठी करून देणारं कोणीच नाही आहे. त्यामुळे किती काय झालं तरी आपल्यालाच करणं भाग आहे. नेहमी बाहेरचं खाणं, उशीर झाला तर बाहेरचं काही आणून खाणं शक्य नाही. त्यामुळे मी घरीच काही ना काहीतरी शॉर्टकट बनवते आणि खाते. तर म्हटलं संध्याकाळचं लाईट जेवण करावं. भाकर करणार होते पण म्हटलं नको, सकाळचा भात आहे, जाऊ देत. सकाळचा भातसुद्धा शिल्लक राहिला होता. त्याच्यामुळे मी फक्त कुकरला जी आहे कोथिंबीर वडी लावली, मस्तपैकी वडी केली आणि कोथिंबीर वडी कुकरला लावली होती. संध्याकाळी अजिबात जेवायचा मूडसुद्धा, म्हणजे थकल्यामुळे भूक पण लागत होती आणि असं वाटत होतं की नको आता सरळ जाऊन झोपावं. थंडी पण होती, असं थंडीमध्ये काही काम करायचं मनसुद्धा करत नाही अक्षरशः. आईकडे होते लग्नाआधी तेव्हा एकदम आईची आठवण झाली. आई पण एवढी छान कोथिंबीर वडी करायची. करता म्हणजे तेच विचारातच होते की आईची कोथिंबीरची वडीची आठवण आली होती. छान टेस्टी लागायची तिच्या हातची. असे सर्वांनाच आपल्या आईच्या हातची आवडते, पण मला खूप आवडते. पण आता काय करणार, आपल्यालाच करून खाणं भाग आहे. नवऱ्यांचं बरं आहे, कामावरून आल्यावरती डायरेक्ट जेवायचं असतं, पण बायकांचं ऑफिसवरून आलं तरी आपल्याला करणं भागच असतं. जरी त्यांच्या घरी कोण करणार असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण ज्या बायकांच्या घरी कोणीही त्यांना मदतीला नाही आहे, त्यांचं व्यथा वेगळी आहे. काय त्यांची फिलिंग्स आहे त्यांना त्यांचं माहिती आहे. कितीही ऑफिसमध्ये त्रास, टेन्शन, वर्कलोड असला तरी घरी येऊन त्यांना जे काय कामं करायचे ते त्यांना करावीच लागतात. त्यांचं दुःख कोण वाटून घेणार. तर नवरा जरी असला तरी तो नवराच आहे, त्यांना आपण काही कामं सांगू शकत नाही. काही नवरे मदत करतात, काही नवरे करत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी वडी जी आहे करत होते. माझ्याकडे अगदी म्हणजे ताकद नव्हती. माहीत नाही काय आज काय झालेलं मलाच कळत नव्हतं. तर इथे तुम्ही पण बघू शकता की मी अगदी स्लो करत होते. फक्त मी आल्यावरती वडीच केली होती, पण ती पण मी हळूच केली आणि कुकरला मी वडी लावली आणि जाऊन पडून घेतलं सरळ. थोडासा रेस्ट केला, कारण की असतं ना धावपळ करून शरीराला, थोडं डोक्याला, मनालासुद्धा आराम द्यायची गरज असते. ऑफिसमध्ये पण एवढा वर्कलोड असतो की कोणाला सांगणार, आपली कामं आपल्यालाच करायची असतात. कोण आपलं कामं वाटून घेत नाही. त्याच्यामुळे जे काय असेल ते आपल्यालाच करावं लागतं. आता जे ऑफिसला जाणाऱ्या बायका आहेत त्यांना तर हे नक्कीच माहिती असेल की काय असतं बाईचं जीवन. आता हाऊसवाईफ असतील तर त्यांचं पण दिवसभर घरकामात नक्कीच जात असेल, पण घर बघा, मुलं बघा आणि उद्या काय टिफिनला करायचं आहे ते सुद्धा ह्याचा विचार मी करत होते. कारण की हे मी करता आता उद्या मी टिफिनला काय देऊ, शिवांशला टिफिनला काय देऊ,
मुलांच्या टिफिनला काय द्यायचं, आमच्या टिफिनला काय करायचं, हा सुद्धा माझा विचार चालू होता ते करता करता. कारण की आज रात्रीची जेवणाची सोय झाली तर उद्या काय करायचं आहे हे प्रत्येक बाईच्या मनात चालूच असतं. मी असू नाही तर कोणीही असू, उद्याचं उद्या बघू असं बोलून चालणार नाही. कारण की एवढा सकाळी उठल्यावरती वेळ नसतो आणि त्यात थंडीचे दिवस म्हटल्यावरती लवकर उठून करावं लागतं. त्यासाठी मुलांच्या टिफिनची तयारी मी आदल्या दिवशीच कधी कधी करते. तर इथे मी तेच विचार करत होते की आता काय करायचं आहे मुलाच्या टिफिनसाठी. एक तर त्याला भाजी कोणती आवडते कोणती नाही आवडत, सकाळचा एवढा वेळ पण नसतो, 6:45ची शाळा असते त्यांची. तर तर तो लवकर उठत नाही, मला कधी उशीर झाला उठायला, त्यामुळे मग मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवते. तर इथे मी वडी छानपैकी वळली आणि कुकरला लावली. माझ्याकडे कुकरमध्येच मी लावते शिजवायचं, जे काय काम आहे कुकरमध्ये करते. कारण की दुसरं काय वाफवायचं माझ्याकडे भांडं नाही आहे, त्यामुळे जे काय करायचं ते मी कुकरमध्ये करते. आणि ते करता करता अचानक माझ्या लक्षात आलं की चल एक बटाटा लावते, शिवंशला टिफिनला होऊन जाईल, त्याचंसुद्धा काम होईल. त्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच मी एक बटाटा उकळून ठेवला होता फ्रीजमध्ये. दुसऱ्या दिवशी त्याला काही पराठा वगैरे करायसाठी. तर अशा प्रकारे मी कुकरला वडी आणि बटाटा शिजवून घेतला. आणि शिजवून घेतल्यानंतर मी अशी छान गार झाल्यानंतर वड्याचे काप केले आणि तळून घेतले, शॅलो फ्राय केले. आणि इथे मी माझ्या मिस्टरांना आणि मला सर्व केलं. तर वडी, थोडा पापड पण तळला आणि राईस जो सकाळी मी केला होता तोच गरम केला आणि त्यांचा केक होता. तर असं मी त्यांना जेवण वाढलं आणि त्यांना दिलं. मी सुद्धा घेतलं जेवायला. आणि तेवढ्यामध्ये आमची बाजूवाले आले आणि त्यांच्या मुलाचा बड्डे होता म्हणून त्यांनी मिसळपावसुद्धा दिला. तर म्हटलं रात्रीचं लाईट जेवावं, पण असं काही झालंच नाही, हेच खाऊन पोट जाम झालं. आणि अशा प्रकारे आजचा दिवस टायर्डमध्ये गेला पण छान गेला. रिलॅक्स कधीतरी वाटतं ना, रिलॅक्स व्हावंसं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.